अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज आपल्या श्री गुरुजी ग्रंथाच्या वाचनाचा, पारणाचा आणि सप्ताहाचा सुद्धा आपला 6वा दिवस आहे. उद्या 7वा दिवस असणार आहे. म्हणजेच उद्या 15 एप्रिल 2026 बुधवार आहे आणि उद्या आपल्या वाचनाची समाप्ती होणार आहे. उद्या पण नैवेद्य, आरती, सर्व काही अन्नदान असेल, जे काही तुम्हाला यथाशक्ती करायची इच्छा आहे ते सगळं काही तुम्हाला उद्या वाचन समाप्त झाल्यावर उद्या दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. आणि सोबतच आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण की जे व्यक्ती श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करतात वर्षभरामध्ये असेल किंवा आता सप्ताह काळामध्ये ज्यांनी श्री गुरुजी ग्रंथाचं वाचन किंवा पारायण केलेलं आहे, स्वगृही असेल किंवा केंद्रामध्ये असेल, तर नक्कीच त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. ज्यांनी कुणी साध्या ज्यावेळी सेवा केल्या असेल, इतर सुद्धा म्हणजे संकल्पयुक्त श्री स्वामीचरित्र सारमताचं पारायण केलं असेल, किती दिवसांचं असेल किंवा गुरुदत्तांच्या काही सेवा केल्या असतील किंवा नामस्मरण असेल किंवा भरपूर काही अशा सेवा असतील त्या तुम्ही सप्ताह काळामध्ये केल्या असतील, पण त्या संकल्पयुक्त असतील आणि तुम्हाला दुसरं म्हटलं की बा आपण जर पारायणाला बसले असाल तर 100 पैकी 99% लोक ही चूक करणारच. आपला सप्ताह उद्या समाप्त झाला, उद्या वाचन समाप्त झाली, नैवेद्य उद्या पण सगळं काही झालं की परवा 16 तारखेपासून नक्कीच 100 पैकी 90% लोक ही चूक करणार म्हणजे करणार. आणि ती चूक जर तुमच्याकडून झाली किंवा तुम्ही नकळतपणे किंवा कळतपणे जरी केली तर 100% सांगते, तुम्ही आता जे काही सप्ताह काळामध्ये ज्या काही सेवा केल्या असतील त्या सप्ताह काळामध्ये तुम्ही दिवस रात्र सेवा केल्या असतील, प्रहर सेवा केल्या असतील, नामस्मरण असेल किंवा ज्या काही यज्ञ या केले असतील, छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी कुठलीही सेवा केली असेल, त्याचं सगळं फळ तुमचं परत शून्यावर येऊन थांबणार आहे त्या एका चुकीमुळे. म्हणून सांगते की तुम्ही कुठेतरी इच्छा व्यक्त केली असेल स्वामींकडे, दत्त महाराजांकडे या सप्ताह काळामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही ते पारायण केलं असेल, संकल्पयुक्त तुमची सेवा असेल, तर नक्कीच तुमची ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही, कारण की ती चूक तुमच्याकडून घडते आहे. तर नक्कीच त्या चुकीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर सुरुवातीला आपण थोडेफार काही प्रश्न घेऊयात जे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी एक सांगेल तुम्हाला की आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर उद्या आपला अभिषेक करायचा आहे पुढे दिवशी. आता ज्यांनी पूजा मांडणीमध्ये स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे त्यांनी वाचनाच्या अगोदरच, आपण ज्यावेळेस वाचनाच्या अगोदर ज्यावेळेस आपण सगळी फुलं वगैरे बदलतो, श्री फुलं काढतो, फोटोला परत पुसून आपण अष्टगंध लावतो, त्याच पद्धतीने आपण जर स्वामींची मूर्ती जर तुमच्या पूजेमध्ये असेल पारणाच्या, तर तुम्ही ती मूर्ती उचलायची, सकाळीच तिला अभिषेक वगैरे करून घ्यायचा, जागेवर ठेवायची, अष्टगंध, अत्तर, वस्त्र, फूल वगैरे सगळं काही अर्पण करायचं आणि मग वाचनाला सुरुवात करायची आणि वाचन समाप्ती करायची आहे. मग त्यानंतर तुम्हाला दुसरे काही मग देवपूजा वगैरे तुम्ही करू शकता आपली घरातली. आणि ज्यांच्या पूजेमध्ये फक्त फोटो आहे दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा एकत्र असेल किंवा वेगवेगळा असेल, तर त्यांनी सुद्धा रोजच्या रोज स्वामींची म्हणजे आपली जी म्हणतात ना पूजा जी असते म्हणजेच काय, तर फोटो पुसून अष्टगंध लावणे, अत्तर लावणे, फुलं बदलणे, हे सगळं 7 दिवसामध्ये रोजच्या रोज झालंच पाहिजे. असं नाही की 7 दिवस स्वामींना गुरुजी ग्रंथाच्या पारणाच्या पूजा मांडणीमध्ये ठेवलं म्हणजे त्यांना आंघोळ घालायची नाही, हात लावायचा नाही, असं करू नका, ही चूक आहे. आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बघा रोज सकाळी भूपाळी आरती होते, त्याच्यावर त्यांना रोज स्नान घातलं जातं, त्यांचे वस्त्र बदलले जातात, त्यामुळे त्यांना पारोस ठेवून 7 दिवस पारायण करायचं नसतं. ही खूप मोठी चूक आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं, परत सांगते आहे, उद्या जे काही तुमच्या पूजा मांडणीमध्ये फोटो ठेवला असेल, मूर्ती ठेवली असेल, त्याला जसं आपण पारणाच्या अगोदर रोज आपण स्वच्छ करून अष्टगंध लावून करतो, त्याच पद्धतीने जर फक्त मूर्ती असेल तुमची किंवा फोटो असेल, तर सरळ एक करायचं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी जे काही मंत्र स्तोत्र सांगितले आहे अभिषेक करताना, ते तुम्हाला मूर्तीवर स्नान त्यांना घालून ते पठण करायचे आहे. फोटो असेल तर फोटो फक्त पुसून घ्यायचा आणि फोटो समोर हात जोडून ते पठण करायचे आहेत, अत्तर, आणि नंतर मग अष्टगंध वगैरे फुलं वगैरे तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे. शेवटच्या अध्यायाचं पूर्ण वाचन करून समाप्ती करायची आहे. उद्या पहाटे लवकर उठून या सर्व गोष्टी करायच्या आहेत. उद्या तुम्ही सकाळी 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता वाचन मागच्या 6 दिवसांमध्ये आज काय तुम्ही करत असाल, पण 7व्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला तुमचा दिवसभरातला कुठलाही टाइम असू दे, पण आपल्याला उद्या समाप्ती करायची तर आणि नैवेद्य पण दाखवायचं आहे. त्यामुळे आपल्याला पहाटे लवकर उठून याचं वाचन, अभिषेक सगळं काही करून घ्यायचं आहे, जेणेकरून सकाळी 10:30 किंवा 12 पर्यंत आपला नैवेद्य तयार होऊन आरती होऊ शकेल. जेणेकरून दिवसभरामध्ये तुम्ही मग अन्नदान, कोणाला जेव घालणे असेल त्या सर्व गोष्टी करू शकता. आता असे पण काही प्रश्न आले की ताई संध्याकाळी आम्ही नैवेद्य दाखवू शकतो का, उद्या पण करू शकतो का, जेव घालू शकतो का, तर हो,
चालेल, काही हरकत नाही. संध्याकाळी सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला एकच सांगेल, पोथी तुम्ही गुरुवारी, एक तर तुम्हाला इच्छा असेल की बा गुरुवारी मला उचलायची आहे, तर गुरुवारी सकाळी सकाळी उचला. कारण की गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून काहीतरी अमावास्या सुरू होते आहे. आणि जमलंच तर तुम्ही उद्या रात्रीपर्यंत जरी पूजा मांडणी किंवा पोथी उचलली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. हे तुम्हाला सांगते. आता अजून एक प्रश्न होता की ताई, विष्णू सहस्रनाम उद्या कधी वाचायचं, जे आपण रोज 7 दिवस रात्री वाचतो. तर उद्या काय करायचं, तुमचं नैवेद्य, आरती, अन्नदान वगैरे सगळं काही झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पूजा उचलायची आहे समजा, तर त्या पूजा उचलण्याच्या अगोदर आपण काय करायचं, पोथी उचलायच्या अगोदर आधी विष्णू सहस्रनाम वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पूजा वगैरे, पोथी वगैरे उचलू शकता. विष्णू सहस्रनाम का वाचतो आपल्यास माहितीये, कारण की दिवसभरातल्या ज्या काही चुका झाल्या असेल त्याची क्षमा याचना व्हावी यासाठी असतं. मग नैवेद्य दाखवताना, आरती करताना, अन्नदान करताना, वाचन समाप्ती करताना, मागच्या 7 दिवसामध्ये काही चुका झाल्या असेल ती क्षमा याचना असते. आणि वेगळी सुद्धा तुम्ही क्षमा याचना अजून हात जोडून म्हणू शकता, जे मी व्हिडिओत मागे सांगितलेलं आहे. तशा प्रकारे हे तुमचे काही प्रश्न होते ते सांगितलेले आहे. परत सांगते, कांदा लसूण चालतो नैवेद्यामध्ये आणि स्वतःला सुद्धा खायला जमतो, कारण की वाचन समाप्ती झालेली असते, नैवेद्य दाखवलेला असतो, अन्नदान झालेलं असतं आणि मग आपण ते खात असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस ते नियम लावायचे नसतात. आणि हो, उद्यापन झाल्यानंतर तुम्ही गादीवर झोपू शकता, बसू शकता, सर्व काही करू शकता. आणि फक्त एकच आहे तो नियम, तो आपल्याला पाळायचा आहे. तो म्हणजेच काय, जी 100% 99% लोक चूक करतात म्हणजे करतात, ती म्हणजेच काय, खूप जण काय करतील उद्या, आता खूप जण असे पण होते व्यक्ती जे नॉनव्हेज खात होते पण तरी सुद्धा ते पारायणाला बसले आहेत, त्यांनी 7 दिवस नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे. आणि असे पण आहेत जे नॉनव्हेज खातच नाही, त्यांनी पण पारायण केलेलं आहे. तर मी एक सांगेल, आता जे नॉनव्हेज खात होते किंवा ज्यांना खायची सवय आहे, फक्त 7 दिवस त्यांनी खाल्लं नाही आहे, तर त्यांना इच्छा होणारच आता की बा सप्ताह संपलाय, चला आता आपण नॉनव्हेज खाऊया किंवा मांसाहार करूया, मस्तपैकी बेत करूया. तर मी एक सांगते की एवढा लवकर ही चूक करू नका. जे 7 दिवस तुम्ही सकाळी लवकर उठून जे तुम्ही प्रत्येक सेवा मनोभावे श्रद्धेने केलेली आहे, स्वतःला अक्षरशः तुम्ही पूर्ण वेळ त्या स्वामी सेवेला दिलेला आहे, पाठाला, पारायणाला दिलेला आहे, यज्ञ यागाला दिलेला आहे, प्रहर सेवेला दिलेला आहे, त्या सगळ्याचं जे काही तुमचं पुण्य तयार झालेलं आहे, पुण्याचं गाठोडं तयार झालेलं आहे, ते परत तुमचं रिकामं होऊ शकतं त्या एका चुकीमुळे. म्हणजेच काय, जर तुम्ही सप्ताह, आता उद्यापन झाल्यानंतर जर तुम्ही परवा असेल, निर्वा असेल किंवा नंतर कधीतरी असेल, तुम्ही जर घरामध्ये नॉनव्हेज करून खाल्लं किंवा बाहेर जाऊन जर खाल्लं, जे पारायण करत आहेत, तर खरं सांगते तुम्हाला त्याची जे पारणाची ती काही फलश्रुती मिळणार नाही, फळप्राप्ती होणार नाही. तुमची जी काही इच्छा होती त्या पारणामध्ये, ती इच्छा देखील तुमची पूर्ण होणार नाही. कारण की मांसाहार तुम्ही केलेला आहे, तो करायला नाही पाहिजे. म्हणून सांगते की जर तुम्ही खात असाल, मांसाहार करत असाल आणि तुम्ही पारणाच्या काळात सोडला आहे आणि तुम्ही पारायण केलं आहे, तर मी एक सांगते, पारायण समाप्त झाल्यानंतर म्हणजे उद्यापन झाल्यानंतर कमीत कमी परवापासून 40 दिवस तरी नॉनव्हेज खाऊ नका. प्लीज 40 दिवस नॉनव्हेज खाऊ नका. आणि बघायला गेलं तर तुम्ही स्वामींच्या मार्गात आहात, स्वामींच्या सेवेत असाल, तर नॉनव्हेज कडकडीत बंदच करा. मी खरं सांगते, नॉनव्हेज खायचंच नसतं, ती काही चांगली गोष्ट नाही आहे. एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन आपण ते मिटक्या मारून खाणं, हे विचार करा, काही चांगली गोष्ट आहे का? त्यांना पण जीव आहे, आपल्याला पण जीव आहे, आपल्याला लागलं तर आपल्याला त्रास होतो, आपल्या मुलांना कोणी मारलं लागलं तर आपल्याला त्रास होतो. मग त्या बिचाऱ्या पशु पक्षी असेल, जे काही जनावर असतील, त्यांना त्रास देऊन, त्यांना मारून, त्यांची तळतळाट घेऊन आपल्याला काही सुद्धा मिळणार नाही आहे. म्हणून सांगते, 7 दिवस तुम्ही ज्या काही सेवा केल्या सप्ताह काळामध्ये, ते परत शून्यावर येऊ शकतं तुमच्या या एका चुकीमुळे. म्हणून कळकळीची विनंती आहे की बा मांसाहार करूच नका. एकतर आता तुम्ही 7 दिवस तुम्हाला आठवण झाली का मांसाहाराची, खावंसं वाटलं का? नाही ना. मग 7 दिवस असं समजा की आपला रोजच सप्ताह चालू आहे, रोजच आपलं पारायण चालू आहे, रोजच आपली काहीतरी सेवा चालू आहे समजायचं आणि आपण मांसाहार करायचंच नाही. एकदा मन आपण सोडलं ना, 7 दिवस काही स्वादिसोपी गोष्ट नाहीये. 7 दिवस तुम्ही मांसाहार बंद ठेवला आहे, वाईट गोष्टींचा तुम्ही त्याग केलेला आहे, ते तुम्ही कंटिन्यू करा ना. तुम्ही वाईट गोष्टी त्या अवलंबूच नका. जे काही तुम्ही सवय सोडल्या आहे, तुम्ही समजा, किंवा तुम्ही आता मांसाहार सोडला आहे, तर त्या परत तुम्ही कशाला चालू करताय? ज्या वाईट गोष्टी सोडूनच द्या आणि चांगल्या एक्सेप्ट करा. आता सप्ताह काळामध्ये मी खरं सांगते, जी कोणी व्यक्ती केंद्रामध्ये जात होती, यज्ञ याग करत होती, सामूहिक पारायणामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता, प्रहर सेवा केलेली आहे, छोट्यातली छोटी केंद्रात जाऊन सेवा केली आहे किंवा घरी सेवा केली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने खरंच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 7 दिवस तुम्हाला किती ऊर्जा जाणवली, किती छान वाटलं, किती शांत वाटलं मन, किती छान आणि स्थिर वाटलं असेल तुम्हाला, खरं सांगा. आणि हे जाणवतं
प्रत्येकाला एक स्वभावामध्ये शांतता निर्माण होते, एक म्हणजे आपल्याला म्हणतात ना मनशांती लाभते या सेवेने आणि एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली असते या 7 दिवसामध्ये. आता मला सांगा, त्या वाचनामुळे जर आपल्या इतर पूजेतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर ऊर्जा सामावत असते, तर मग आपल्यामध्ये का नाही, आपलं सुद्धा हे शरीर शुद्ध झालेलं आहे आता 7 दिवस. मग परत ते नॉनव्हेज खाऊन, परत त्या घाणेरड्या सवयी लावून आपण परत आपलं शरीर घाण करायचं का? तर नका करू, एवढं सांगते आहे. आणि अजून एक सांगते की पारायण काळामध्ये आपण ज्या काही सवयी सोडल्या आहेत त्या परत अवलंबू नका. आणि नॉनव्हेज कडकडीत सांगते, तुम्हाला जर बंदच करता आलं तर बंदच करा. आणि जर तुम्हाला खायचीच इच्छा असेल, नाही सोडू शकत आहे तुम्ही, तर सरळ सांगते, कमीत कमी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सप्ताह संपल्यानंतर 40 दिवस तरी तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला म्हणजे आणि जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं थोडं तरी पुण्य लाभेल, एवढंच मी सांगू शकते, बाकी काही नाही. माझं जर म्हणणं आहे की नॉनव्हेज खाऊच नाही आणि करू पण नाही, घरामध्ये शिजवू सुद्धा नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला सांगा की नॉनव्हेज बाबा बंदच करा. अध्यात्मात आहेच, नामस्मरण करतोय, तर नॉनव्हेज खाऊच नको. काही त्याचा म्हणजे फायदा होणार नाही तर नॉनव्हेजचा. अजून एक गोष्ट सांगेल मी, आता मी सगळ्यांना एक विनंती करेल की जे जे पहिल्यांदा पारायणाला बसले होते किंवा ज्यांनी ज्यांनी पारायण सप्ताह काळामध्ये केलेला आहे, प्रहर सेवा केलेली आहेत, यज्ञ याग केलेले आहेत केंद्रात जाऊन, त्या प्रत्येकाने नक्कीच आपला अनुभव शेअर करावा. कारण की खूप जणांनी पहिल्यांदा पारायण केलं आहे, त्यांना कसं वाटलं असेल. आणि कारण की कसं असतं, तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये वाचून करून इथं असं नाही की तुम्ही कमेंट्स करता म्हणजे मीच फक्त वाचते, असं नाही. बाकीचे सगळे लोक तुमचे कमेंट्स वाचत असतात. मग तुम्ही जर तुमचा अनुभव शेअर केला 7 दिवसाच्या सप्ताहाचा, पारायणाचा, तुम्हाला कसं वाटलं, कसं नाही, काय ऊर्जा तुम्हाला जाणवली किंवा काय संकेत मिळाले, जर नक्कीच तुम्हाला सांगितलं तर नक्कीच इतरांना त्याची प्रेरणा मिळेल आणि ते प्रोत्साहित होतील आणि ते सुद्धा पारायण करण्यास म्हणजे तयार राहतील आणि करू सुद्धा शकतील ते. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे. ती चूक चुकूनही करू नका. मी खरंच सांगते, खूप मोठा दोष लागू शकतो आणि तुम्हाला तुमच्या एवढ्या 7 दिवसाच्या पारायणाची काही सुद्धा फळप्राप्ती मिळणार नाही, इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून सांगते ना, तर खूप जणांचे प्रश्न येतील की ताई, आम्ही पारायण केलं, सगळ्या काही सेवा केल्या, पण आमची इच्छा पूर्ण झाली नाही. कारण की तुम्ही चुका करत आहात, मग त्याचं काय फळ मिळणार आहे तुम्हाला? आणि हो, ज्यांनी नॉनव्हेज खात नाही पण पारायण केलं आहे आणि काहीतरी इच्छा तुमची असेल, तर नक्की सांगेल की थोडा जर नक्की या पारायण काळात ती इच्छा पूर्ण झाली नसेल, तर समजा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अजून थोडा वेळ घेत आहेत स्वामी, आणि स्वामी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी देणार आहेत, दत्त महाराज काहीतरी जास्त चांगलं देणार आहेत समजा. आणि हिरमोड करून घेऊ नका, मन नाराज करू नका. आपला योगक्षेम सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा. ते सगळं करता आणि करवित आहेत. आपण फक्त आपलं काम काय करायचं आहे की फक्त आपण आपली सेवा, नामस्मरण निस्वार्थपणे चालू ठेवायचं आहे. कुठली काळजी करायचं नाही, टेन्शन करायचं नाही. प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे ते सगळं स्वामींना माहिती आहे, त्यामुळे त्यांना सारखं सारखं सांगायची गरज सुद्धा नाही आहे. त्यांना सगळं कळतं की कधी, कुठे, काय, कसं आपल्या भक्ताला द्यायचं आहे आणि कुठली गोष्ट तो हाताळू शकतो आणि त्याला ती झेपू शकते, हे सगळं काही स्वामींना माहिती असतं. म्हणून आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तर अतिशय उत्तम, खूप छान, आणि नाही झाल्या तर नक्कीच धीर धरा. नक्कीच काही ना काही स्वामी महाराज मार्ग काढतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.